कंजूस गोलंदाजी केली आणि हो सामन्याला सुरुवात चांगली केली तेच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता मात्र असीम सरफरे डेंजर झोन मध्ये येत आहेत आणि तिकडे घेतलाय झेल जल्लोष केला जातोय मुस्तकीनच्या माध्यमातून का होऊ नये कारण बिग 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 विकेट गॉल चर्चा कॉमेंट्री बॉक्स मध्ये होत होती हो ही चर्चा आता प्रेक्षकांमध्ये गेले ही चर्चा करण्याचं कारण काय मैदानाच्या आतमध्ये मुश्तकीन हुरदुक यांचं जबरदस्त कामगिरी काय अफलातून क्रिकेट खेळलं गेलं असीम सरफरे एक बडी मछली जालला लावलेली आहे काटा टाकला होता धावत दिली होती आणि हो मैदानाच्या आतमध्ये त्या एका चेंडूच्या दावतला स्वीकार करताना आणि तिकडे लालच दिली होती लालच बुरी बला होती है मैदानाच्या आतमध्ये एक गड्याच्या मोबदल्यात अजून अकाउंट रायझिंग स्टार अंबेत खोलू शकले नाही जिथे आपण पाहतो नाझीम दाखल झालेले आहेत मागच्या सामन्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल या वेळेला हो 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 उलटा पुलटा मारण्याचा प्रयत्न झाला स्लिपमध्ये चेंडू चांगल्या प्रकारे अडवला गेला तिकडनं मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आणखीन कशा प्रकारे हा चेंडू खेळला नाझीमच्या माध्यमातून आपण पाहू शकता या वेळेला फक्त बॅटने दिशा देण्याचा प्रयत्न झाला बॅटला लागला असता तर नाझीम यांच्यासाठी नक्कीच अंजाम चांगला होता परंतु या जरतरच्या गोष्टी आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये चर्चा फक्त रंगते मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची सांगता आतापर्यंत 4 चेंडू हाताळले 1 विकेट घेतले आणि हो डॉट बॉलची कहाणी बिंदी गेट मैदानाच्या आतमध्ये जरूर आलेले आहेत नाझीम यांना ऑन स्क्रीन आपण पाहतोय तर दुसऱ्या बाजूला मुस्तकीन हुरजुक याही वेळेला सफल गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये याही वेळेला कव्हरच्या दिशेने चेंडू टोलवलाय क्षेत्ररक्षक नाही तिकडे 30 यार्ड सर्कलच्या नजदीकच चेंडू इकडे मात्र अडवला गेला एक सिंगल आता मात्र आपण पाहतोय याही चेंडूवर आली तब्बल 5 चेंडू मार्गस्थ करावे लागले तेव्हा मात्र अंबेत संघाला एक धावपल कव्हर लावती आली आणि तिकडनं मात्र एक गडी सुद्धा महत्त्वपूर्ण बाद झालाय अब्रार आहे तिकडे मागच्या मॅच मध्ये याही बॅटरने खूप चांगली कामगिरी केली आज आघाडीला नक्कीच एक फलंदाज बाद झाल्यानंतर आता यांच्यावर जबाबदारी आलेली आहे पॉवर प्लेचं P1चं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या बॉल मार्गस्थाकडे झुकतोय आणि या एका चेंडूनंतर या एका षटकाची कहाणी मैदानाच्या आतमध्ये खूप घातक असेल जर मोठा फटका आला तर हो जाता जाता शुभ वार्ता असेल अंबेतसाठी तीही घटना मैदानाच्या आतमध्ये जरूर घडली नाही शरीराचा वेध घेतला गेला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा एक डॉट बॉल आणि आत्तापर्यंतच्या आजच्या नाईटच्या सर्वात प्रवासामधला घातक षटक मुस्तकीन हुरजुक यांचं जबरदस्त आहे मोहम्मद 11 श्रीवर्धनसाठी ज्यामध्ये एकच धाव खर्च केली गेली आणि हो एक महत्त्वपूर्ण विकेट सध्याच्या घडीला अंबेतच्या डगआउट मध्ये हवा खात आहे काय क्रिकेट चाललेला आहे महत्त्वपूर्ण लढत आहे सामना क्रमांक आपण पाहतोय दुसरा आहे दुसऱ्या फेरीतील आणि इकडून पुढे जायचं आहे अहमद सद्देलकर ने नदीम धारेकर को 500 रुपये का इनाम भेजा है और उनको दिया गया नदीम धारेकर को यस थैंक यू अहमद सद्देलकर ओवर टू मनोज सर मगाशी 31 धावा होत्या आणि 6 चेंडूमध्ये 7 धावांची गरज होती मिनाज 8चे सर्वा खूप टेन्शनमध्ये होते जसा सामना जिंकला नक्कीच डगआउटमध्ये त्यांनी सुद्धा नक्कीच धाव घेतली आणि आपला जल्लोष जरूर साजरा केला हे क्रिकेट आहे परंतु हे क्रिकेट पुढे जायचं असेल तर आता खालिदला गोलंदाजी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये नाझीम भाई आहे तिकडे जे खऱ्या अर्थाने तारणहार आहेत या संघाचे खूप सारा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे कारण आपण पाहायला गेलं तर रायझिंग स्टार अंबेतसाठी किंबहुना अंबेत यांच्यासाठी नाझीम भाईंनी बरंचसं क्रिकेट खेळलेलं आहे किंबहुना बऱ्याचशा क्रिकेटची सेवा याही गावाला केलेली आहे आणि आज या जुईच्या याच मैदानाच्या आतमध्ये ती पुन्हा एकदा इतिहासाची एखादी सुंदर पारी इकडे लिहिण्यासाठी भाग पाडावं लागेल आम्हाला सुद्धा आणि हो ते येणं खूप गरजेचं आहे खालीद पुढच्या बॉलसाठी
या वेळेला फटका आलाय, चेंडू खाली, काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत. चुकी 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 ही डिक्शनरीत लिहिली गेली नाही श्रीवर्धनच्या, आणि तिकडनं पकडलाय झेल मैदानाच्या आतमध्ये. विकेट क्रमांक बाद दुसरा. नाझिमजी डावरे मैदानाच्या बाहेर जात आहेत. बराचसा अनुभव होता, अपेक्षा होती त्यांच्या चाहत्यांना, पाठीराख्यांना, संघाला की हो एक चांगली खेळली गेली जाईल. तर आपण पाहतोय सुंदर मैदान. अर्सलन पल्लवकर, अलीमजी पल्लवकर, सौद पल्लवकर या पल्लवकर बंधूंचा आहे, आणि आज याच मैदानात सुंदर खेळ जरूर चालला आहे. या पल्लवकर नक्कीच फॅमिलीचं खऱ्या अर्थाने कौतुक करणं गरजेचं आहे. आज ही क्रीडा स्पर्धा साकारण्यासाठी भव्य दिव्य मैदान यांच्या माध्यमातून आम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलं, आणि हो हे मैदान आज खऱ्या अर्थाने टेनिस बॉल क्रिकेटच्या एक सुंदर मैदानापैकी येणाऱ्या काळात नक्कीच एक वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचलेला आहे. धन्यवाद आपल्या सर्वांचं. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. खालिदजी पुढच्या बॉलसाठी जरूर आहेत. या वेळेला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये अभित दाखल झालेले आहेत. लगातारचा दुसरा नक्कीच बॉल इथे मात्र खालिदच्या माध्यमातून, जिथे आपण पाहतोय डॉट बॉल आलाय. काय अफलातून गोलंदाजी झालेली आहे. 1.4 षटकाचा खेळ म्हणजे दुसरं षटक सुद्धा अर्ध्याहून अधिक ट्रॅव्हल झालेला आहे, आणि अशा वेळेला मैदानाच्या आतमध्ये धाव फक्त एक आणि एकच आहे. ही सध्याच्या घडीला रायझिंग स्टार अंबेसाठी दुःखद घटना आहे. स्लोवर वन, त्याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका येतोय. जास्तीचं काही मोठं नुकसान या बॉलवर होणार नाही. खालीच्या या चेंडूवर एक सिंगल पॉईंटच्या दिशेने मार्गस्थ केल्यानंतर मुस्तकीन आहे तिकडे चांगल्या प्रकारे अडवलाय, आणि त्यांच्याकडून एक सिंगल मार्गस्थ केली गेली. आणि आता आपण पाहतोय दुसरं षटक मार्गस्थ असताना 2 गाड्यांच्या मोबदल्यात फक्त आणि फक्त 2 धावा. मागील सामन्याचा विचार केला तर मोहम्मद 11 संघाने खूप कमी धावसंख्या पहिल्या बॅटिंग वेळेला अर्जित केली गेली, आणि ही संरक्षित करण्याचं काम त्यांच्या गोलंदाजाने लिलया केलेली आहे. म्हणजे काय तर मोहम्मद 11 श्रीवर्धनची आज बॉलिंग अफलातून कारागिरी सिद्ध करत आहे. आणि हो याचं मूर्तिमंत उदाहरण पहिल्या सामन्यामध्ये जरूर आपण पाहिलं. पुढचा बॉल खालिद यांचा, अब्रार यांच्यासाठी. पुढच्या बॉलवर आपण पाहतोय हलक्या हाताने ऑन साईडला टोळवलाय. लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक आले, एक सिंगल, आणि तदनंतर मात्र एक सिंगलने धावफलक आपण पाहतोय 3 वर जाऊन पोहोचलेला आहे. थोडंसं तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कमीची धावसंख्या, आणि इकडे मात्र 2 षटकामध्ये 2 गाड्याच्या मोबदल्यात 3 धावा. परंतु ही क्रीडा स्पर्धा जुईवाल्यांना भावलेली आहे. ही क्रीडा स्पर्धा दक्षिण रायगडला भावलेली आहे. परंतु ही क्रीडा स्पर्धा साऊथ आफ्रिकेवरून आपण पाहतोय इरफान पल्लवकर हे सुद्धा पाहत आहेत, आणि आज या क्रीडा स्पर्धेच्या प्रेमात इरफानजी पल्लवकर सुद्धा पडलेला आहेत. आज त्यांना वाटत आहे की आपण ही स्पर्धा नाही तर या जुईच्या सरजमीनवर आहेत. पुन्हा एकदा आपल्या गावच्या, आपल्या या नक्कीच मायभूमीच्या आठवणी इरफानजी पल्लवकरांच्या ताज्या सुद्धा झालेल्या आहेत. सर आपलं हार्दिक स्वागत असणार आहे. याही वेळेला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा मोठा फटका आलाय, आणि तिकडनं मात्र पंचांचा इशारा येतोय 4 धावेंसाठी. आणि हो दुःखद वार्ता, आणि त्यात एक सुखद घटना घडणं. मैदानाच्या आतमध्ये आलाय चौकार. वेळेला आपण पाहतोय कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला. एपी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जरूर याही फटक्याची पुन्हा एकदा क्षणचित्र आपल्या समोर टाकली जात आहेत, जिथे 7 धावा. पुढचा बॉल नक्कीच येईल. या वेळेला इथे मात्र गली क्षेत्रामध्ये शॉर्ट गली तैनात होती, तिकडे सापळा रचला होता, आणि या सापळ्यामध्ये शिकार सुद्धा अटकलेली आहे. शिकार आहेत अरबाज अब्रार, जिथे आपण पाहतोय विकेट जाण्याचा सिलसिला मैदानाच्या आतमध्ये कायम स्वरूपात राहिलेला आहे.
रे आपण पाहतोय डगावट मध्ये कशी शांतता आहे, कशी शांतता आहे. तर खूप सारी शांतता आहे, कारण त्यांचे बॅटर आज काम करत नाही, परंतु तिकडे मैदानाच्या आतमध्ये मोहम्मद 11 श्रीवर्धनची गोलंदाजी काय अफलातून होत आहे. ज्या मैदानामध्ये धावा येतायत, धावा येतायत, अशा मैदानामध्ये गोलंदाजी कंजूस केली जाते. आणि इकडे आज आपण पाहतोय सोहेब आहेत, काय अफलातून गोलंदाजी करत आहेत. तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत दोन दोन धावा, दोन चेंडू खर्च केले गेले आणि एक विकेट सुद्धा घेतलेली आहे. याही वेळेला आता मात्र ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर 5व्या 8व्या स्टंपवर टाकला. तिकडनं फचकरांना जास्त काही विचार करण्याची गरज नव्हती, कारण पिचिंग आणि लाईन चुकीची होती. एक अवांतर धाव आणि हो, धावफलकावर 8 आलेले आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे, आपण पाहतोय जिकडे. आणि या तिसऱ्या षटकाला अंजाम देताना मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 4 आणि 1 वाईटची एकूण 5 धावा जरूर आलेल्या आहेत. मासूम स्ट्राईक एंडला आहेत बॅटिंगसाठी. या वेळेला पुन्हा एकदा बीड विकेटला चेंडू टोळवलाय. तिकडे पुन्हा एकदा बराच काळ हवेत होता. तिकडे डाऊन बॉल येण्याचा क्षेत्ररक्षकाने खूप प्रयत्न केला, परंतु अंतर खूप होतं. आणि याही धर्तीवर मैदानाच्या आतमध्ये मासूमच्या माध्यमातून 2 धावा अर्जित केली गेली, जिथे आपण पाहतोय रायझिंग स्टार अंबेद संघ जिथे डबल फिगरमध्ये जरूर पोहोचलेले आहेत. 10 धावा. तीन आपण पाहतोय गड्यांच्या मोबदल्यात 10 धावा धावफलकावर, जिथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मोहम्मद 11 श्रीवर्धनची गोलंदाजी अफलातून आहे. एक विजय तुम्हाला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खूप संघर्ष करावे लागते. मागच्या मॅच मध्ये 31 झाल्या होत्या, 31 धावा आवश्यक होत्या. आणि अशाच वेळेला मैदानाच्या आतमध्ये जी गोलंदाजी झाली, ती गोलंदाजी मात्र नक्कीच आज मात्र या सामन्यात पुढे जात आहे. मैदानाच्या आतमध्ये कंजूस गोलंदाजी, जिथे आपण पाहतोय 2.3 षटकांचा खेळ, 10 धावा धावफलकावर. याही वेळेला आपण पाहतोय बॉडी लाईन चेंडू होता. तिकडे मात्र आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि तिकडनं क्षेत्ररक्षक आले आणि डीप स्क्वेअर लेगला येता येता त्यांना मात्र एक नक्कीच धाव घेण्याची संधी होती. एक सिंगल आली, एक सिंगलने धावफलक आता मात्र 11वर जाऊन पोहोचलाय. 2.4 आपण पाहतोय आतापर्यंत या षटकामध्ये 8 धावा खर्च केले गेले आहेत. एक सिंगल जरूर आलेली आहे. पुढच्या बॉलकडे आपण जरूर जाणार आहोत. अमित आहेत तिकडे, जे 3 चेंडूमध्ये 1 धाव करत आहेत. मासूम आज 2 चेंडूमध्ये 3 धावा जरूर मार्गस्थ करत आहेत. पुढच्या बॉलसाठी गोलंदाज सज्ज झालाय. यावेळेला आपण पाहतोय समोरच्या दिशेने आक्रमण केलं गेलं. क्षेत्ररक्षक तैनात आहेत तिकडे. चांगलं क्षेत्ररक्षण जरूर झाला. एक साधा सोपा चेंडू मार्गस्थ केला आणि याही वेळेला मैदानाच्या आतमध्ये एक सिंगलने 12 धावा धावफलकावर. जुई शबाबचं बहारदार नियोजन. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सगळेजण या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहेत. तर नक्कीच परदेशातून सुद्धा या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेणारे आपले चाहते जरूर आहेत. इरफानजी पल्लवकर साऊथ आफ्रिकेवरून हा सामना आज जरूर आपल्याशी जोडलेले आहेत. इरफानजी पल्लवकर, आपलं पुन्हा एकदा हार्दिक कौतुक करणं गरजेचं आहे. याही वेळेला शेवटच्या चेंडूवर एक झेल पकडला जातोय. आणखीन एक विकेटचा सिलसिला मासूमला इथे मात्र परतावा लागेल. 4 गड्यांच्या मोबदल्यात 12 धावा. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत जरूर झालेला आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी चायवाले सुद्धा आलेले आहेत आणि एक वेगळ्या दुनियेतून सुद्धा आलेला आहे. आपण पाहतोय एलियन्स म्हणून त्यांना संबोधले जाईल आणि आज खूप मनोरंजन करत आहेत. हे सगळं तुम्हाला जुई शबाबच्या टुर्नामेंटमध्ये पाहायला भेटेल. मॅच हरणाऱ्यांना दानिजी पल्लवकर यांच्याकडून नाश्त्याची सोय आहे. प्रत्येक आपण पाहतोय मेन ऑफ द मॅचला
संघाला थंड्याची बॉटल, त्याहीपेक्षा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मॅन ऑफ द मॅचसाठी ट्रॉफीसुद्धा आहे. तर याही गोष्टी सगळ्या या स्पर्धेला रंजक करतायत. जिथे आपण पाहतोय शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर दाखल झालेला आहेत सरफराज, ज्यांनी मागच्या मॅचमध्ये काय अफलातून जादूची काडी फिरवली होती आणि ती आता करतील का? ओहो, याही वेळेला आपण पाहतोय बोटाफटका जरूर आलाय. तिकडे झेल घेण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु बघता बघता एक सिंगल आणि डबलचं परिवर्तन जरूर झालं नाही. मैदानाच्या आतमध्ये आणखीन 5व्या विकेटचं पतन होतंय. आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये चौथं षटक मार्गस्थ झालेलं आहे. 13 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. परंतु हेच सरफराज आहेत, त्यांनी मैदानाच्या आतमध्ये वरण संघाला आज बाहेर काढलेलं आहे. आज वरणवाले घरी गेले असतील, परंतु हो, रात्रीची झोप त्यांना कधीच लागणार नाही. त्यांच्या आठवणीत, त्यांच्या स्वप्नात, त्यांच्या रात्रीच्या चिंतेत कोण येत असेल तर हो, हेच मोहम्मद 11 श्रीवर्धनचे सरफराज येत असेल. काय अफलातून गोलंदाजी केली, चर्चा होते मागची, सामना आहे आताचा. यावेळेला खोलात टाकलाय, पुन्हा एकदा हवेत जरूर उडवलाय. तिकडे मात्र बॉलर बॅक ड्राईव्ह एक क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि एक सिंगल आणि एक सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक पुढे जाईल. एक सिंगल आल्यानंतर धावफलक 14वर जाऊन पोहोचलाय, जिथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये शेवटचं अंतिम षटक सरफराजचं मार्गस्थ आहे. खूप कमी गतीने गोलंदाजी करता येईल, परंतु हो, अचूकता आणि भेदकची गोलंदाजी आहे. याही वेळेला बॅटवर आला का चेंडू याहीकडे पाहिलं जाईल. हो, आला आणि तदनंतर मात्र झेल सुद्धा टिपलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणखीन एक विकेट जरूर डगआउटच्या रस्त्याने जरूर जातोय. परंतु या तिसऱ्या अंपायरसाठी यायचं आहे का? बॅटकटसाठी कशासाठी सर? सर बॉलिंग ॲक्शनसाठी आहे का? यस, ओके. कारण गोष्टी क्लिअर होणं गरजेचं आहे. तिसऱ्या अंपायरसाठी नक्की लक्ष कुठं? स्पर्धा आणि चमचमत्या ट्रॉफ्या सुद्धा आहे. द्वितीय क्रमांक 70,000 रुपये कॅश प्राईज, तृतीय आणि चतुर्थला 15,000 रुपये कॅश प्राईज असणार आहे. आणि याही धर्तीवर ही क्रीडा स्पर्धा खूप उंचीवर जाऊन पोहोचलेली आहे. टेक्निकल रूममध्ये नक्कीच या निर्णयाची पडताळणी केली जाते, कारण हा चेंडू डिलिव्हर करताना त्यांच्या हाताची ॲक्शन कशी होती, किती डिग्रीमध्ये एल्बोमधनं क्रॉस झाला, या सगळ्या गोष्टीची चर्चा होईल. जसा निर्णय येईल तसा मी तुमच्यापर्यंत पोहोचवीन. परंतु जुई शबाबच्या आयोजनाची विषयी चर्चा सातत्यपूर्ण सध्याच्या घडीला क्रिकेटच्या पटलावर होत आहेत. प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर, इंस्टावर, फेसबुकवर या गोष्टीची चर्चा आहे. तर ऑनफिल्ड अंपायर जरा इकडे या, असं टी व्ही अंपायर म्हणतात. दोघांना जरा निर्णय
थोडीशी आणखीन चर्चा करूया असं म्हणतायत. बाकीच्या कोणी कमेंट्स करू नका. जो निर्णय घेतला जाईल तो योग्य असेल आणि सगळ्या गोष्टीची चर्चा होईल. कारण क्रिकेटपेक्षा कोणी मोठा नाही आणि क्रिकेट पुढं जावं सगळ्यांचं, मग एखाद्या खेळाडूचं किंवा टीमचं क्रिकेट पुढं जाणं गरजेचं आहे. आणि क्रिकेटचे नियम जे बांधलेले आहेत त्या बांधलेल्या नियमाने आपण पुढे जाऊया. चर्चा तर जुई शबाबच्या या टुर्नामेंटची जरूर होत आहे, सगळ्यांच्या पसंतीची चर्चा. परंतु आज ज्याप्रमाणे विलेज टू विलेज क्रिकेट आहे, उद्या याहीपेक्षा घातक क्रिकेट तुम्हाला पाहायचं आहे. कारण उद्या याच विलेज टू विलेज फॉर्मॅटमध्ये आणखीन एक ॲड केलेली गोष्ट ऑल इंडिया आयकॉन आपल्याला नक्कीच पाहायला भेटतील. जे खेळाडू सातत्यपूर्ण आपल्याला नक्कीच लाईफमध्ये पाहतो ते रिअल लाईफमध्ये नक्की पाहायला भेटतील. बऱ्याचशा खेळाडूंची चर्चा आता मात्र प्रेक्षकांमध्ये चालू आहे. कुठल्या टीममध्ये कोण येणार आयकॉन, कोणाने कोणाशी कॉन्टॅक्ट केला आहे, या सगळ्या गोष्टीची चर्चा सध्याच्या घडीला चालू आहे. तर इट इज अ फेअर डिलिव्हरी. चला पुढे जाऊया. मग अशी म्हटल्याप्रमाणे जुई शबाबवाले आहेत, इथे क्रिकेटला खूप सारं महत्त्व दिलं जातं आणि क्रिकेट पुढं जावं हेच या लोकांचं ध्येय आहे. मी गेले 4 स्पर्धा या आयोजकांशी जोडलेला आहो आणि दक्षिण रायगडच्या क्रीडा स्पर्धेमध्ये बऱ्याच ठिकाणी जाण्याचा योग येतो आणि बरंचसं काही शिकून इथनं आज जाणार आहे. कारण यांची क्रिकेटवर असलेले प्रेम, यांनी क्रिकेटवर केलेली खऱ्या अर्थाने खूप चांगलं काम आपल्याला पाहतोय. कोणाचं नुकसान होऊ नये, कोणाची टीमचं नक्कीच या नुकसानामुळे नक्कीच त्यांना कुठलाही फटका बसू नये हे खूप बारकाईने लक्ष केलं जातं. आणि म्हणूनच की काय थोडासा वेळ घेतला जातो. तुम्ही वेळ घेतल्यानंतर मनात संदिग्धता आणू नका की हे वेळ घेतल्याने काहीतरी वेगळा निर्णय घेतील का. कारण निर्णय घ्यायला एकच वेळ असते आणि ती योग्य वेळ असणं खूप गरजेचं आहे. आणि त्या योग्य वेळात योग्य निर्णय घेणं हे काम या आयोजकांचं आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही आम्हाला साथ द्या. हो, जुई शबाब तुम्हाला साथ देईल. याही गोष्टीची चर्चा रंगूया पुढच्या काळात. परंतु धावफलकाकडे जाऊया, जिथे आपण पाहतोय 14 धावा धावफलकावर आहेत आणि शेवटचं षटक सरफराज यांचं मार्गस्थ आहे. जिथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये शेवटचे 3 बॉल येणं बाकी असताना हो, आणि इकडे धावा आता मात्र निचांक गाठलाय. कारण इथून 3 बॉल मोठे आक्रमण होतील का. यापैकी एक आक्रमण आलाय आणि याची गरज होती. आणि इकडे आपण पाहतोय पहिल्यांदाच आमच्या फ्लड लाईटला हिट करणारा आला एक षटकार. बराच काळातून टाळ्या खूप लांब गेल्या होत्या, त्या टाळ्या आता आंबेड संघाकडनं आलेल्या आहेत. का होईना तुम्हाला किती बॉल खेळायला भेटले हे आता गरजेचं नाही, परंतु जे भेटलेत बॉल त्यावर तुम्ही काय करता हे खूप महत्त्वाचं आहे. आणि सध्याच्या घडीला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग झाली. पुढच्या बॉलवर सुद्धा समोरच्या दिशेने आक्रमण केलंय. बॅक टू बॅक मोठा फटका आलाय आणि इथून यू टर्न मारलाय का या सामन्याने. कारण कमीची धावसंख्या तिथून पुढे जाते ही धावसंख्या. आपण पाहतोय डान्सिंग डाऊन विकेट आले, एक मोठा फटका जोरकस मारला गेला आणि इकडनं 4 धावा अर्जित केल्या गेल्या. धावफलकावर टोटल जाऊन पोहोचलेले आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. याही वेळेला 24 धावा धावफलकावर, 24 धावा धावफलकावर, 6 गड्यांच्या मोबदल्यात 24 धावा धावफलकावर. जिथे आपण पाहतो या षटकातील सरफराज यांच्या शेवटच्या बॉलची सांगता होणं गरजेचं आहे. जिथे सैफने मात्र आपली दमखम दाखवलेली आहे, स्वतःला सिद्ध केलेला आहे. अडचणीच्या काळात नक्की स्वतःला सांगा अजून डाव संपला नाही. कारण हा कधी संपेल जेव्हा आम्ही जिंकल्याशिवाय हा कधीच संपणार नाही. मनातून कधीच हरू नका आयुष्याच्या किंवा मैदानाच्या रणभूमीवर. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. आणि जो मनातून हरतो तो मैदानात लवकर हरतो. त्यामुळे नक्कीच साहेबनी ती दमखम दाखवले. मागील काळात 2 मोठे फटके आले. यावेळेला इथे मात्र सरफराजने थोडीशी कल्पकता दाखवली, थोडा स्लोवर केला, उजव्या एष्टीच्या बाहेर केला आणि तिकडनं मात्र त्याच्या बॅटच्या फ्लोला इकडे मात्र हुकवले सुद्धा आहे. जिथे आपण पाहतोय 24 धावा धावफलकावर आलेले आहेत. त्यामुळे नक्कीच पुढच्या एका 4 षटकामध्ये 25 धावांची गरज असणार आहे. जिथे आपण पाहतोय
मैदानाच्या आतमध्ये लोगो ऑन स्क्रीन जुई शबाब जुईचं नाईट टुर्नामेंटचं हे लोगो आणि आमचे लाडके प्रेक्षक मुख्य व्यासपीठ आणि त्याच्या समोर बसलेले सगळे मान्यवर आहेत आणि या क्रीडा स्पर्धेचं पूर्ण आपण पाहतोय एरियल व्ह्यूज पाहतोय आपण जर पक्षी असतो आकाशात उडू शकलो असतो तर हे मैदान कसं दिसलं असतं हे तुम्हाला आता कल्पनेत जाणं गरजेचं नाही कारण एपीला इव्हेंट तुम्हाला आकाशाची सैर करतोय आणि आपण पाहतोय ड्रोन शूटिंग जी खऱ्या अर्थाने या मैदानाचं एक अद्भुत दृश्य तुमच्या आमच्या समोर नक्कीच आणत आहेत आपण पाहतोय मिनाज आर्ट यांचा सुंदर बॅनर या सीमारेषा लगत आहेत तर मौसम आर्ट ॲटो पार्टचे सुद्धा आपण पाहतोय एक बॅनर आपल्या डगआउटच्या दोन्ही बाजूला आहेत जिथून खेळाडू आतमध्ये प्रवेश करतात अशा ठिकाणी हे दोन्ही बॅनर आपल्या सोबत आहेत तर आपण पाहतोय या मैदानाचं सुंदर दृश्य एरियल व्ह्यूज आपण टिपलेला आहे आणि एपी लाईव्ह इव्हेंट तुम्हाला हे सगळं दाखवण्यासाठी सक्षम आहे खूप जबरदस्त क्रीडा स्पर्धा 25 धावांचं लक्ष आहे छोटा आहे परंतु याही छोट्या धावाला एक वेगळी कडाटी येते का क्रिकेटचा खेळ आहे आणि अनिश्चितता आहे परंतु ही अनिश्चितता थोड्या वेळासाठी तुम्हाला शांत करते का मैदानाच्या आतमध्ये जसा सामना चालू होईल तेव्हा नक्कीच दापोलीचा एक गोड आवाज अर्थात आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ज्या आवाजाने खूप सारा प्रवास जरूर केलेला आहे आणि दापोलीचे सुंदर समुद्र किनारे आहेत ना त्याहीपेक्षा इमाद सर तुमचा आवाज सुंदर आहे आणि या आवाजावर ज्याप्रमाणे शेअर करण्यासाठी आम्ही सगळेजण दापोलीला येतो आवाजाचा सुद्धा आनंद घेऊया मैदानाच्या आतमध्ये सामना चालू होईल आणि हो आवाजात सुद्धा बदल होईल या ऐकूया इमाद सरांना पुढच्या एका सत्रासाठी धन्यवाद। चलिए दोस्तों, आप सभी का स्वागत है। खेल की शुरुआत, ओहो हो, लैप स्वीप लगाना चाहते थे। सर्कल की अगर मैं बात करूं तो 30 गज के इस दायरे के अंदर इस वक्त शॉर्ट मिड विकेट पर जो खिलाड़ी था उसी के खिलाफ खेलने की कोशिश की थी। अगर देखा जाए तो ये मुकाबला मोहम्मद 11 श्रीवर्धन और राइजिंग स्टार अम्बेद के बीच में चल रहा है। 24 गेंदों में 25 रनों की चुनौती है। पावर प्ले की
पहली ओवर की पहली गेंद फ्री हिट की थी, जो हमें मुआज ऑटो स्पेयर पार्ट जिनका श्रीवर्धन में शॉप है, यस। ओहो, यहां पर विकेट, स्क्वायर ड्राइव लगाना चाहते थे, लेकिन बैकवर्ड पॉइंट के रीजन में एक अच्छा कैच, आउट। ये 25 रनों की चुनौती है, लेकिन ये खिलाड़ी लड़ना जानता है। मैंने कई मर्तबा इसको देखा हूँ। इस वक्त देखिए उन्हें मासूम कुछ समझाने के लिए गए जर्सी नंबर 1 विकेट कीपर, उन्हें पता है विकेट कीपर तो आप देख सकते हैं नाजिम है, लेकिन इस वक्त जो कप्तान की भूमिका होती है वही निभाने की कोशिश करते हैं हर वक्त। और देख सकते हैं कि ये जो मुकाबला है, एक तरफ मोहम्मद 11 श्रीवर्धन, जिस टीम ने एक अच्छे टीम को हराया था, जिस तरीके से हमने देखा कि आज की रात में वरन जैसे टीम को इन्होंने हराया मनोज सर, जिसने संघर्ष किया था और आखिरी ओवर तक मैच रंगी थी। लेकिन कहा जाता है कि वक्त हर किसी का आता है और हर किसी को वक्त मिलता है। आइए देखते हैं कि इस मैच के अंदर वक्त किसका बनता है और वक्त कौन अपने नाम करता है। इस वक्त टीम का स्कोर है 4 गेंदों में 6 रन, 1 विकेट का नुकसान। पावर प्ले की ओवर में चौका खाने के बाद बहुत ही अच्छी बॉलिंग कर रहे हैं आबिद। फिर एक बार ओवर द विकेट, बाएं हाथ के बल्लेबाज रियान का आक्रमण ऑन साइड लॉन्ग ऑन की तरफ खेला है, 1 रन हासिल किया, दूसरा चाहते हैं नहीं मिलेगा, 1 ही रन मिला है। ओहो, 5 बॉल 7 रन। पावर प्ले की ओवर में कहाँ ना कहाँ शुभम भी अब देखा जाए तो यही सोच रहा है कि मैंने तो एक चौका लगाया हूँ, ज़रूर मैं कोशिश करूँगा कि किसी भी तरीके से इस पावर प्ले का दबाव हटाऊँ। सिरात उर्जुक भी इस वक्त हमारे साथ बैठे हैं, उनका भी तहे दिल से स्वागत। मुस्तकीम उर्जुक के बड़े भाई, ओहो क्या बॉलिंग चल रही है मैदान के अंदर, सुपर बॉलिंग। अंपायर से अपील की, फहद सर ने कहा कि सब कुछ सुरक्षित है, बॉलिंग अच्छी रही। एंड ऑफ द फर्स्ट ओवर 7 रन, लॉस ऑफ 1 विकेट। देखिए बहुत अच्छी बॉलिंग की है, इस मैच को जीतने के लिए पूरी संघर्ष कर रहे हैं राइजिंग स्टार अम्बेद की टीम। इस टीम के लिए सीनियर खिलाड़ी आप देख सकते हैं, वसीम डावरे, जो टीम को हर वक्त अपना 100% कंट्रीब्यूशन देते हैं। पहला विकेट जाने के बाद मोहम्मद 11 श्रीवर्धन के खेमे में अभी भी देख रहा हूं कि इत्मीनान है, क्योंकि उनके पास प्लस पॉइंट ये है कि इन दिनों में सब बल्लेबाज अच्छे टच में है। आइए देखते हैं कि इस मैच में ये मैच कैसा गोल खिलाता है। दूसरा ओवर फेंकने के लिए मेरे ख्याल से अबरार आए हैं। जी हाँ, मैंने अबरार को इससे पहले वाले मुकाबले में जब गेंदबाजी करते समय देखा था, तो इन्होंने गेंदबाजी बहुत अच्छी की थी, कोशिश अच्छी की थी, और अब वही अबरार। लेकिन अबरार की ओवर क्या यहाँ पर कामयाब होंगी, क्योंकि इसके बाद तीसरा और फिर चौथा ओवर। आइए देखते हैं, पहली ओवर में 7 रन आए हैं, 1 विकेट का नुकसान। लेकिन अबरार, इनके कंधों पर बहुत बड़ी जिम्मेदारी है। इनको इसलिए बुलाया कि कहाँ ना कहाँ 1 से 2 विकेट हासिल करा दे। लेकिन रिहान जो बहुत ही अच्छे हार्ड हिटिंग और क्लासिकल स्ट्रोक के लिए जाना जाता है, फील्डिंग का मुआयना कर रहा है। सबसे शातिर खिलाड़ी, ओहो, लेकिन इस बार देखिए शातिर कौन बन रहा है, क्या मैच रंग रहा है। देखिए क्या गेंद को घुमाया है, रिप्ले में देखना जरूर पसंद करेंगे इस गेंद को, जिस तरीके से लेफ्टी बैट्समैन के खिलाफ इन्होंने गेंद डाली थी। ओवर द विकेट से गेंद कौन बनाती हुई बाहर निकली, वाह सुपर बॉलिंग।
अबरार अगली गेंद के साथ रेहान के लिए। और इस बार देखिए इम्प्रोवाइज तरीके का ये स्ट्रोक, जी हाँ ये गेंद सीधी गुल हो चुकी है 6 रनों के लिए। का स्कोर अगर मैं कहूं तो इस सिक्सर की मदद से 13 रन। अब बल्लेबाज रेहान चार्ज हो चुके हैं, 3 गेंदों में 7 रन पर खेल रहे, जबकि अबरार अब थोड़ा खर्चीला साबित हो चुका है ये गेंदबाज। दूसरी गेंद पर सिक्सर खाने के बाद एक एक गेंद पर रन बचाना बहुत कीमती है। अगली गेंद ओवर द विकेट। और इस बार देखिए लेंथ को पीछे खींचा था, गेंद शॉर्ट मिड विकेट पर नो मैंस लैंड में गेंद गिरी। डीप से खिलाड़ी दौड़ते हुए आए और आबिद ने जब तक गेंद को फील्ड किया तब तक 1 रन मुकम्मल हो चुका है। स्कोर की बात करें तो रन संख्या इस समय 1.3 गेंदे 14 रन। गेंदे बची यहाँ से 15 और रन चाहिए 11। बड़ा ही आसान सा सफ़र नज़र आ रहा है बल्लेबाज के दृष्टिकोण से, लेकिन गेंदबाज भी कोशिश में है क्योंकि ये जो विकेट है ना, इस विकेट पर गेंदबाजों ने भी अपना दबदबा कायम किया है। गेंदबाज बार बार फील्डिंग में तब्दीली कर रहे हैं, एक शॉट थर्ड मैन, एक शॉट फाइन लेग, एक खिलाड़ी पॉइंट पर है, एक खिलाड़ी कवर पर है, एक डीप एक्स्ट्रा कवर है, एक लॉन्ग ऑफ है, एक लॉन्ग ऑन और एक काउ कॉर्नर। इस बार ये गेंद पर आक्रमण, फुल टॉस गेंद थी, फुल टोल वसूल किया और साथ में नो बॉल, यानी आम तो आम गुटलियों के दाम 6 रन। बिल्कुल हुक कर दिया और गेंद को लॉन्ग लेग के बाहर बुक कर दिया था। इस बार फ्री हिट की गेंद हवा में है, इस पर अच्छी प्रैक्टिस के नतीजे उन्होंने उस कैच को पकड़ा था, बहुत ही अच्छा कैच, लेकिन बल्लेबाज रन आउट के रूप में यहाँ पर आउट। का स्कोर 22 रन 2 विकेटों का नुकसान, जीतने के लिए महज 3 रनों की गुंजाइश। तो खास करके जो इस वक्त मैदान के अंदर क्रिकेट चल रहा है, 22 रन 2 विकेटें, 4 गेंदें फेंकी गई है। आइए देखते हैं अगली गेंद पर क्या होगा। ओहो, ये गेंद पर क्या था, ये क्या था, गेंद सीधी निकल गई। 4 रनों के लिए फील्डरों को हक्का बक्का और वो चक्का कर दिया, विनिंग स्ट्रोक मारकर मैच को जिता दिया। बस यहाँ पर ये 22 के रूप में 4 रन आए। यस, बल्ले से आए हुए 4 रन, आखिरी समय पर बल्ले का मुंह खोला और मैच को जीत लिया। कांग्रेचुलेशन मोहम्मद 11 श्रीवर्धन, हार्ड लक राइजिंग स्टार अम्बेद। एक बहुत ही ज़रूरी अनाउंसमेंट है, ये देखिए मैच समरी का आपको दिखाया जा रहा है चार्ट। 8 विकेटों से मोहम्मद 11 श्रीवर्धन ने इस मुकाबले को जीता है, जिसके अंदर आप देख सकोगे कि बहुत ही अच्छी बॉलिंग की। मुस्तकीम उर्जुक ने 1 ओवर में 1 रन देकर 1 विकेट हासिल किया। खालिद की अगर मैं बात करूं तो इन्होंने 2 रन खर्च किए और 1 विकेट हासिल किया। सरफराज ने 12 रन खर्च करके 1 विकेट हासिल किया। लेकिन बैटिंग की अगर मैं बात करूं तो रेहान और शुभम का कंट्रीब्यूशन। यस, तीसरे दिन का क्वार्टर फाइनल मैच, सबसे बड़ा मैच। पहले दिन क्या हुआ था सलाउद्दीन भाई? पहले दिन चांडवा क्वालिफाई हुई,
राइट। सेकंड डे शोएब भाई पाचकर मित्र मंडल महाड़। और आज मैच है श्रीवर्धन मोहम्मद 11 श्रीवर्धन वर्सेस बासिल अरफा 11 मसला। यस, कम ऑन। This is the third quarter final match between Masla versus Srivardan. Masla versus Srivardan. This is Salahuddin. Everybody knows Salahuddin भाई को कौन नहीं जानता। ये एक योद्धा की तरह हर भागते हैं और इंशाल्लाह शायद कल भी भागेंगे। लेकिन ये क्वार्टर फाइनल मैच है। This is the Abid Qazi from Masla. This is the Mustaqim from Srivardan. Yes, it's a toss time. And Tel is calling it's Tel. Yes, Abid win the toss and selected to. सर बोलो जल्दी फील्डिंग करेंगे। And selected to Shatrakshan bowled first. और पहले इनिंग का आंखों देखा मैं खुद सुनाऊंगा इंशाल्लाह। कौन है मैन ऑफ द मैच? कौन? शुएब कौन? मसला के शुएब। देखिए इस वक्त सिराज भाई हमारे साथ में थे। यस, पहले मैन ऑफ द मैच दिया जाएगा। श्रीवर्धन के शुएब। शुएब आ जाए भाई, शुएब। सलमान सैयद आ जाए भाई, सलमान सैयद। और श्रीवर्धन के शुएब आइए भाई। इस मैच के मैन ऑफ द मैच This is the Shoaib from Srivardan. Best performance. सलमान सैयद इनके हाथों से 2 लीटर्स की कोल्ड ड्रिंक, पोटाचा समाधान इनके माध्यम से सम्मान चिन्ह और स्प्राइट। और दानिश पल्लोकर की जानिब से जो अम्बेद की टीम, राइजिंग स्टार अम्बेद। यस, अबरार हजवाने आइए भाई। अम्बेद राइजिंग स्टार है अम्बेद वाले है। चलो फिर मनोज वागरे सर पहली मैच पहले इनिंग का आंखों देखा और सेकंड इनिंग मैं खुद आऊंगा इंशाल्लाह। टूर्नामेंट का ये तीसरा दिन और तीसरे दिन का ये आखिरी मैच, क्वार्टर फाइनल मैच। पहले दिन देखिए कि चांडवा लाला 11 चांडवा ये क्वालिफाई हो चुकी। सेकंड डे कल